अयोध्या नगर सकल मंगलाते माहेर आपुलिया बापरी प्रीती करीती दुजावरी नर नारी घरोघरी सदा सुखे नांदते सदा सुखे नांदते श्रीरामाचे अयोध्या नगर नगर प्रीती मैत्रीची दाटणी झाली बेगडीकेची आठणी मने मनासी मिळोनी मने मनासी हो मिळोनी एकातनी बैसली हो एकातनी बैसली हो श्रीरामाचे अयोध्या नगर सकल मंगलाते मागेर काय शिवबा दादा झालं भजन हो हो झालं भजन. मिर्झाजी या रामायणाची गोडी अशी हवी केव्हाही थांबलं तरी भरल्या ताटावरून उठल्यासारखं वाटतं. बरं चालू द्या अजून वखत आहे म्हणा का बांग झालेली नाही ऐकायला आली. हे काय करतात आणखी भजन करणार होता नाही हो तर मी भजन करीत बसायचं तुमचा नमाजाचा वखत चुकवायचा आणि त्याचं पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं. वा चांगलं. मिर्झाजी बस हात द्या तुमची. हो इतकी वर्ष शेजार आहे आपला पण तुम्ही साफ साफ सांगणार नाही कधी तुम्हाला काय हवं ते. शेजार तुमच्यासारख्याचा आहे मागितल्याशिवाय सगळं मिळतं मग हट कशाला करायचा. चालू द्या चालू द्या ही आखरी कटकट बंद करतो. फुल लाग पारे जात शेजेच्या अंगणात दिसतेची न्यारे रेत फुल माझ्या गदारात फुल माझ्या गदारात. अर्धा नाजून कसल्या हात मारताय आम्ही नवी काय म्हणते. मिर्झाजींना म्हणतील माझं पण नाव घेत जा नेहमी. आणखी काय बायानो तुमचं गाणं बंद करा आधी मिर्झाजी नमाज पडतात. अंदर का सूप लातो बेटा. अच्छा या मिर्झाजी आज म्हटलं बाजी आमची. अजी छोड़ो आज असा डाव लढणार है की तुम्ही जिंदगीभर याद करा. अहो तुमचं डोकं आहे का ठिकाणावर. माझाच राजा घेतलात की. वा मिर्झा वा. या बुधबळांची हीच गंमत आहे. टोपलीत पडून असतात तेव्हा मारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पडतात
निवडता सुद्धा येत नाहीत. पण पटावर उतरली की हार्डवेअरी बनून जातात. अशी तुटून पडतात की जशी लढाई चालली आहे. अहो ती कसली लढतात, लढवणारे आम्ही असतो ना माग. घ्या चौफेर लावतो मोर्चे. सांभाळा हा. अरे डरपोक, पळालात माग. मी डरपोक? हे घ्या. आठवण आहे माग आपलं गावचं धरण फुटलं, एक माणूस गावला पुरात. मालक नको म्हणत होते पण मी पहिली उडी टाकली. मरायची निशाणी होती पण हटलो नाही राया. हा, पण खडकावर डोकं आपटून बेशुद्ध झालात. मला सुद्धा ओळखना. डोकं बिघडून इस्पितळात गेला होता. आहे ना आठवण? डोकं बिघडलं तरी हिंमत नाही सुटायची. करते डोकं पिंजारून किती वेळ बसायचं. इने नको घालायला सर. काय जिल्हा चालवलाय हा? जरा गावाकडे ध्यान लागू देत नाही. कोण आहे रे? ऐकू कोण? ए ए, काय 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 खेळला? हा इथं आहेस का तू? बऱ्या बोलानं मोर ठेवा हा बाईसाहेब. ठेवलेलं मोर मागं घेतोस? मोर ठेवलं होतं पण हात नव्हता सोडला. अरे भागूबाई. कोण सांभाळा जुबा दादा? स्वतः शेपूट दबावता काय? जरा शांत खेळतो तर बघत नाही. अरे काय कार्तिक कोकत आहेत. दूर 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 आणि दूर. हरामखोर गाढवा. हा हात माग घ्या. हा हाच पुरता नेहमीचा कळीचा नाळत आहे. ये रे इकडे गध्या. हा, त्याला का उगाच बोलता? तुमचीच है त्याला पूछ. जेव्हा तेव्हा लाड करता, मारायला लागलं तर लाड घेता. मग पूर काय फुकट आहे वाटतं. लहानपणापासून अंगा खांद्यावर वाढलाय माझ्या. सगळं मीच केलं आहे त्याचं. म्हणजे काय वाटेल तर बोलल की काय? बघा इकडं थोरल्यांचं खडं असतं आणि तिकडं पोरांचं नाटक. पोरत्यानो, तुमच्यावरनं भांडणारे बाप म्हणजे इरसाल गाढवच म्हणायचे. अच्छा, बुधबळ काय झाली सगळी? मारलीच नव्ह सगळी. ती गेली मसनात. अगं दे. ये ना. किती छायचा आहे. हे म्हणतो ना. पुरं झालं. आटपा आता. अजून वेळ आहे जेवायला. अजून नईम यायचा आहे, रायबा यायचा आहे. ओ प्रियकर पसंत हामनी, प्रियकर पसंत हामनी, धरणीला
वनराई बहरून येई कोमल मंजुळ कोयल गाई. हो आंबा पाही फुलला हा चाफा झाला पिवळा हा. जाई तुई चमेलीला भर आला शेवंतीला. जाई तुई चमेलीला भर आला शेवंतीला. घम घमला हा घम घमला हा. सतेज टवटवली कळी जशी कवळी. बरसत अमृत धारा मृदुला फुलांचा करे तुला हा मृदुला फुलांचा करे तुला. हा मृदुला फुलांचा करे तुला. अलबेला हा हासत वसंत येवनी अलबेला हा. प्रियकर्ता संत हा मने हो प्रियकर्ता संत हा मने. आहा अगं बाई पडलं. हे काय मेलं कुणी बघितलं तर? बघे ना मला कोणाच्या बापाची भीती. पुरे माझ्याच बाबांची आहे. खरंच बाबा येणार आहे उद्या. आता आपल्याला जास्त जपायला हवं. किती दिवस ग भीती ही गिरजा. आपल्याला कंटाळा आला बुवा आता. चल आपण सांगून टाकू सगळ्यांना. नको गो बाई. बाबा मला ते समोरच्या धरणात बुडवतील. पण आई बिचारी. चला हा काय चाटपणा. नाही ग चिंच आंबट आहे भारी. पाहू काय खोटेपणा तरी गोडायची चांगली. खरंच गोड लागायला लागली की. ये ग मैना मामी तुझ्या भिवया ग नामी तुझ्या भिवया ग नामी. अगं बाई दिसायला वाटतो. मग दुसरा मेला उद्या बोलायचं बाबांची बघू. ए मामी बाकी तुझ्या भुयामध्ये नामी आहेत बरं का. आला आला आला. काय पिसळ मामा घाईना निघालाय. औषध आणायचं होतं बाईसाहेबाचं. आणि ती पोर गिरजा ती नाही का बघत आपल्या आईकडे. ती पोर झालं इकती थोरा मोठ्याची लेख 4 बुक बी पडली या तर गावभर उन्हाळती या. बाकी ती पोरगी तसलीच आहे म्हणा. झाडावर हाय बरं का कुणी. चला हो असलेलं एखादं माकड. अरे नईम कुठे आहे? येतो या. ए नईम
काय रे मारला आर केला. अरे बापरे आई आम्ही आलो. खेळ आता काय खेळतात ते. अन्नाचे गारगुटे होऊन गेल्या. पोरं बुकबुक करतायत मागापासून. गप गप. आबा किती वेळ हे खेळलं. अरे आता तर बसलो कुठे खेळायला. आबा अहो शुक्रवारी खेळायला बसतात तुम्ही आणि आज शनिवार. शनिवार हो चल छोटा काही का. अरे आता तर कुठे बसलो खेळायला. हा विचार या पोरांना पाहिजे ते. आबा आता उठा ना भूक लागली का. काका अब्बा शूर शिपाई. काका अब्बा शूर शिपाई. काले जंग रोज लढाई. काले जंग रोज लढाई. काका बसते डाव मांडून. काका बसते डाव मांडून. अब्बा येते हुक्का घेऊन. अब्बा येते हुक्का घेऊन. काका म्हणते जिंकीन डावा. काका म्हणते जिंकीन डावा. अब्बा म्हणते उडवीन धुवा. अब्बा म्हणते उडवीन धुवा. काका हत्ती मागे घेती. काका हत्ती मागे घेती. अब्बा गर्जती भागूबाई. अब्बा गर्जती भागूबाई. काका अब्बा शूर शिपाई. काका अब्बा शूर शिपाई. काकाजींचे शेंडी डोले. काकाजींचे शेंडी डोले. अब्बाजींचे दाढी हाले. अब्बाजींचे दाढी हाले. हल्ल्यावरती कोटी हल्ले. हल्ल्यावरती कोटी हल्ले. विविध बुडाला तरीही चाले. विविध बुडाला तरीही चाले. रीतीची लाड लढाई. रीतीची लाड लढाई. काका अब्बा शूर शिपाई. काले जंगी रोज लढाई. काका अब्बा शूर शिपाई. अन्न तुलीची निवून जाई. अन्न तुलीची निवून जाई. पेंगत आई तेच जांभये. पेंगत आई तेच जांभये. ओरे जमुनी करती गिल्ला. ओरे जमुनी करती गिल्ला. अरे हे आजा खेळ चालला. अरे हे आजा खेळ चालला. कान बुकेचे शोधत नाही. कान बुकेचे शोधत नाही. काका अब्बा शूर शिपाई. काका अब्बा शूर शिपाई. अरे अरे जा बाळानो जा.
खुदा रहम करे. कशी आवळी जावळी दिसतात गावं पांघरून घेऊन पडल्यासारखी. तेव्हाही पाहिलं की ऊर भरून येतो. का नाही येणार? आपली घरोब्याची माणसं, मायेनं वाढवलेली शेत जनावर, देवळं, मशिदी, हे गाव म्हणजे सारी दुनियाच नाही का आपल्याला? हे खरं, पण हे गाव बुडणार. होय, हे गाव बुडणार. त्याला काही इलाज नाही. नाहीतर आपली ही धरणाची कंपनी बुडेल. म्हणजे सांगतो. सध्याच हे धरण पडायला झालं आहे. त्यानं पाणी अडलं आहे. तोवरच मी म्हणतो तसं इथं नवं धरण बांधलं पाहिजे. त्यामुळं बुडणाऱ्या या गावाची फार तर नुकसान भरपाई करून देऊ. नाहीतर मात्र आपल्या कंपनीचा कारभार आटोपणार. ओंकार शेठ, तुम्ही आपल्या या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहात. तुमच्यामुळेच ती उभी आहे. आता तुम्ही तिला जगवण्याचा मार्ग काढा. मी सांगतो हा एकच मार्ग आहे. आपण जरा इकडे येता. हे पहिलं धरण पडण्यापूर्वी दुसरं उंच धरण असं इथं बांधणं एवढंच आज कंपनीला शक्य आहे. हे पहिलं धरण एकदा ढासळलं की पाणी अडवून नवीन धरण बांधण्याचा खर्च आपल्या आवाक्या बाहेरचा आहे. मग कंपनी जगण्याची आशा नको. पर हे नवं धरण इतकं उंच कशा पायी बांधता? त्यानं थोड्या जागेत पाण्याचा साठा वाढेल. नवी बागायत धरणाखाली येईल. नवीन कारखान्यांना पाणी पोचेल. थोडक्यात सांगतो, ऐका. कंपनीला 4% व्याज सुटत आहे. ते नवीन धरण बांधल्यावर 25% सुद्धा सुटेल. हात तिच्या. मग वादंग हवा कशाला? तुमच्या नवीन धरणाचा ठराव पास. का हो, चुकचुक का करता? गाव बुडणार म्हणून वाईट वाटतं हो. शे हो, गाववाल्यांना पैसे द्यावे लागणार. ते देऊन सुद्धा या पहिल्या धरणामुळे नव्या धरणाचा खर्च पुष्कळच कमी येईल. पण हे तातडीनं करायला हवं. हे पहिलं धरण एकदा वाहून गेल्यावर मग दुप्पट पैसे ओतले तरी धरणाची आशा नको. पर व्याज बी 25% सुटल आणि गाव बी नाही, अशी युगत नाही का? हा, म्हणजे गाववाल्याला द्यायचं पैसे वाचलं. तशी युक्ती आहे इथं असं धरण घालण्याची. पण याची लांबी बघा. चौपट खर्च येईल. तो कुठून करायचा? त्याचं नावच नका काढू. पण गाववाल्यांनी गाव नाही दिला तर आपल्याला ही धरणाची कंपनी बंद करावी लागेल. बाबूजी, पैसा सगळ्यांना वळवतो. सध्याच्या दिवसात माणसं सुद्धा मिळतात विकत. मग शेतवाड्यांचं का? मी त्याच गावचा आहे. सगळ्यांना जमा करतो, उभा राहतो आणि सांगतो सगळ्यांना, वाजवी दाम सांगा, पैसे मोजून घ्या आणि जमिनी द्या. कंपनीला कोणाचं नुकसान नाही करायचं. काय पिसाळ? अरे राम, मालक कंपनी कशा पाहिजे नुकसान करेल? कंपनी तर कल्याणच करणार सगळ्याचं. काय हरबा, आपण 4 लोकांच्या बरोबर आहोत. काय जुमन? वंगाळ काय त्यात? सांगितलं नाही हुजूर, गाव कधी बी तुमच्या बाहेर जायचं नाही. मग ठरलं सगळ्यांचं. उद्या नवीन धरणावर आजच्या चौपट कामगार लागतील. आज जमिनीचा पैसा घ्या, उद्या रोजंदारी मिळवा. कबूल? हय बिसार. ही तर भरपेट मेजवानी झाली सगळ्यांना. कापायच्या आधी खाटी बकऱ्याला खायला घालतो तशी. काय बाबा, अब्बाजान, तुम्हाला मंजूर आहे? चाचा, साफ साफ सांगून टाका, गावच्या बऱ्याचा सवाल आहे हा.
मालक, गाव वाचेल आणि धरण पण बांधता येईल असा एखादा उपाय नाही का? आहे, पण कंपनीला तो सोयीचा नाही वाटत. आणि जमीन देणं गाववाल्यांना गैरसोयीचं वाटलं तर? पैसे घ्या तिथे. हो, पैसे घ्या तिचं. पैशाची छनछन म्हणजे बादशाचा हुकूम. ए कंबा, आदमी बंदा असतो रुपयांच्या बादशाहीचा, पर उससे भी ज्यादा तो बंदा गुलाम असतो शहनशाह खुदाचा, अल्लाहच्या नबीचा, आपल्या इमानाचा आणि वचनाचा. बोलो हरबा, जुम्मन, साफ साफ बोलो. हे रुपये घेऊन काय तुम्हाला घरादारावरनं नांगर फिरवायचे चांदीचे? तुम्ही आणि ट्युबा दादा तुमच्या सांगी बाहेर कधी गेलोत आम्ही? करा जुमन हे दोघं म्हणजे गावचं बुजुर्ग, हा? यांचं ऐकायचं नाही तर कुठं जायचं? असं अडखळता का? साफ सांगा. दमडीच्या लोभानं दानत विकणारं नादान आम्ही नाही. कंपनी फुकट नाही मागत तुम्हाला, पैसे मोजते आहे. पैशानं पुष्कळ मिळतं धनी, पण सगळं नाही मिळत. पैशानं अन्न मिळतं, इमान नाही मिळत. गाईचं दूध मोल देऊन मिळतं, पण तुम्ही आईचं दूध विकत मागता, ते कसं मिळेल? हे खरं आमच्या कच्च्या बच्चांचा आसरा आहे. इथल्या जमिनी आम्हाला वाढवणारे पोचणारे कुसवे आहेत. मशिदी सांज सकाळ बांगेनं दुमदुमतात, देवळं भजनाचा गजर उठवतात. सगळ्या गावावर वाडवडिलांच्या आशा इच्छांचा आशीर्वाद आहे. हे गाव कसं सगळं एक मोठं घरच आहे. हे उठवायचं, धरणाखाली बुडवायचं, शेजार विस्कटायचे, जीवाभावाची माणसं पारखी करायची आणि तीड दमडीच्या आशेनं देशोधडीला लागायचं. पैसा सगळं मिळवून देतो, पण शेवटी बरोबर नाहीये. ज्या जमिनीनं जगवलं तिच्याशी बेईमानीचं पाप कुणाला करायचं असेल तर त्यानं पुढे यावं, साफ सांगावं, माझा पैसा मी आपली आई विकायला तयार आहे. बाबा, जरा आई जवळून बसा ना. तसा कायदा नाही, नाहीतर दिला जातं बळी. माग धरण बांधलं होतं तेव्हा पायाच उभा राहिला म्हणत्या, मग एक माणूस दिला बळी. आता मोठं धरण व्हायचं किंवा थेरडा जीवबान त्याचं ते कार्ट दोघांनी द्यायला हो बळी. आई, बाबा बघ भारी चिडले आहेत कुणावर तरी. असं काय बघते? असं सांगू आई, जवळ घे मला, जवळ घे ग. काय रे, हे पडते ते ठेवतो. पडू दे, फुटू दे. आज या पडतडीनच बरं वाटतंय मला. मोठं झालं धरण म्हणजे समुद्रच व्हायचा हा.
धरण झालंच पाहिजे. कुणाची माय व्याली आहे आड यायची. जीवात मैत्र तुम्ही माझ्या, जीवात मैत्र तुम्ही माझ्या. चल चल सरजा चल राजा रे, चल चल सरजा चल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझ्या. बागमळ्यांची दाटी रे, पिकती माणिक मोती रे, पिकती माणिक मोती रे. लव लव करीते हिरवळ रे, हा फुलली नाजूक मखमल रे. जीवात मैत्र तुम्ही माझ्या. दौलत ही न्यारी फुलवित शेतकरी, त्या सगुणे सारे दुनियेचे वैभव रे. हा दुनियेचे वैभव रे. हा चल चल सरजा चल राजा रे, चल चल सरजा चल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझ्या. मंगल घर आपुल गोकुळ गज बजल, प्रीत इथे झुळझुळते. हा प्रीत इथे झुळझुळते. हा सुख ममतेत माहिर रे, हा सुख ममतेत माहिर रे. जीवात मैत्र तुम्ही माझ्या. चल चल सरजा चल राजा रे, चल चल सरजा चल राजा. जीवात मैत्र तुम्ही माझ्या. आपल्या आपल्या जागेवर राहा. हुशार हा, पाणी सुटतंय. अरे सगळ्या कुठे चालला? पाणी सुटते नवं का? हो माग उघडायची का पाण्याची दार? युबा आज महिना अखेर पगार घे, चुकता करू आणि उद्यापासून कामाला राजा. रजा? रजा कशी मालक? कंपनीला तुझी गरज नाही आता. इतकी वर्ष चाकरी केली कंपनीची, मिरसाची इथंच आहेत, सगळे बरोबर आहो. दुनिया आबाद होती, आता या वयात पोटाची फिकीर करीत कुठे जाऊ? जायला कशाला पाहिजे? नवीन धरण होणार आहे, पुष्कळ रोजगार लागतील. जितक्या लवकर नवीन धरण होईल तितक्या लवकर तुला नोकरी मिळेल. युबा दुसरा मृत्यू घ्या. युबा आता कामावर नाही. मिर्झा बघता काय? हे हो पुढं, युबाचं काम कर. मिर्झा काम सुरू करा.
देखो भैया, आपण दोघं शेजारी राहिलो, तुमचं काम सुटलं तरी शेजारीच राहू. रोजगार तुम्हाला नसला, मला असला तरी दोघांना मीठ भाकरीची फिकीर नाही पडायची. समजलं? काय बघा, मिर्झाची बी कमाल हाय. तोंडात साखरन बगलं चुरा. काल आला होता मालकाकडे एकटा, तवाच म्हंटल. मी जीवबाला असं शिलगावला हाय. मिर्झा तुम्हासनी भेटाया आला होता म्हणून दिली थाप ठोकून. आता पेटतय दोघात. टाका कुटा टाका कुटा चतुर राधिका 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 राधिका. हे राधिका, तिकडं दूर जा. का? तुझ्या गाण्यानं मासे पळतील ना. आणि सरप येतील जवळ. चालतील आले तर, पण तू नको येऊ तिकडं. राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा चल प्रीती पंख पसरू हा हा चल प्रीती पंख पसरू गगनी सैर फिरू हा 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 गगनी सैर फिरू हा हा गिरिशिखर सागराना गिरिशिखर सागराना लंघुनी मेघाना हा हा लंघुनी मेघाना हा हा राधिका चतुर बोले राधिका चतुर बोले तुझी माझी प्रीत जुळे कान्हा तुझी माझी प्रीत जुळे कान्हा 9 लाख दिव्य रमणी 9 लाख दिव्य रमणी मंगलमय गाणी मंगलमय गाणी आळविती गगनी आळविती गगनी मधिकांत शांत हसरा मधिकांत शांत हसरा करीते हेरपुरा हा हा करीते हेरपुरा हा हा ही तेजाची गंगा ही तेजाची गंगा चल चल श्रीरंगा चल चल श्रीरंगा घालू इथे पिंगा पिंगा घालू इथे पिंगा करू प्रेम अमर फुले हा हा करू प्रेम अमर फुले तुझी
निघाला कुठं? आमचा मासा द्या आधी. तुझा मासा, या धरणावर जगणारे मासे आणि माणसं मुद्दाम शिकारीसाठी तुम्ही पाळी आहेत वाटतो. पण मी काय केलंय तुमचं सांगा तरी. तुझ्या बाबांनी माझ्या वडिलांना आज नोकरीवरून काढलं, इतक्या वर्षाच्या अन्नाला मुकवलं. तुम्हाला काय वाटतं आम्ही भुकेने तडफडून भिकेसाठी तुमच्या दारात येऊ? होय, छान. एक कोकरू बिचारा नदीकाठी पाणी पित होतं. लांग्याला त्याला फाडून खायचं होतं. त्यानं काहीतरी कुरापत काढून म्हटलं, तू नाही तर तुझ्या बापाने केलं असेल. खासा नाही आहे तुमचा. हे पुरी बघ, तू बोलली नाहीस तर मी पाण्यात उडी घेतो आणि जीव देतो. घ्या ना उडी. घेतली असती ग, पण मला पोहता येते ना. साई साहेब, बर, आज पुढ्याच्या पौर्णिमेचा उत्सव आहे. सगळं गाव गाण्या नाचण्यानं चांदणं फुलवणार आहे. मी जाणार आहे टेकडीवरच्या देवीला. आम्ही नाही येणार तुला आमच्या बरोबर. पण आम्ही कुठं म्हटलंय तुमच्या बरोबर येणार? काय नाही येणार? नाही 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 नाही. बघा मग मी कसं करेन. मग जायचं आज आपण देवीला. तुम्हाला लागले वेळ. रात्र झाली तर बाबा काय म्हणतील? मग ठरलं तर जायचं दोघांनी. अहो पण ठरलं कुठं? ते मारताना बोलायचं नसतं. ठरलं जायचं दोघांनी. काय साहेब, काय साहेब. आला चांडा. त्याला सुगावा देऊ नका हा. मी इथं होते म्हणून. संध्याकाळचं ठरलं. कार दगड घातलास? हा, जनावर असणार म्हणून मारलं. कोरा भारी माज आलाय. वय, तुझ्या काकाच्या घरचंच खातोय नव्ह का? बरोबर हाय. तू अवलाद कोणाची? अन्नाशी बेमान होणाऱ्या बापाची. एक चुगलीच्या याद राख. घराघरा सकट उभा जाळून टाकेन. घर जाळतो या. मग पंचायती समोर दिसेल का जाब? अरे जा. पंचायत पंचायत काय करते माझं? का पंचायतीत नेहमी मिरसान तुझा बाप असतो म्हणून घमंडीत आहे. राजी राजी. हुजूरचे फत्ते होणार आता. जीवबाच्या मिरसाच्या मंदी अशी आग पेटवून देतो. काय जडीबुट्टी आणली आहेस वाटतं? नाही, साहित्य मिळवला हाय एक. अरे येडपट. चटई बघितली हातात की याला वाटतं नमाज पडणार आणि विचारतोय झालं का भजन?
पोट कसं नाही पडला अजून? मग आता आपण खेळूया. कशाकडे लक्ष नाही, सारखी नोकरी गेल्याची खर्च चालली. मी म्हणते खेळलं तर तितकाच नाही का इरंगुळा व्हायचा. घोडा एकदम किती पुढे आणलं? अरे लेका, हे काय टांग्याचं चटून होई, शर्तीचा घोडा हाय. ए पागल, त्याची फुटतील ना. रांडीमान खेळतोय तर तुम्ही वरडताय. ए गध्या, तू वजीर मरेल ना. हे का काका, त्याला खाऊ द्या. तिथंच काय घे पुढं. देव पावला बाबा, रुसल्यासारखं बसलं होतं दोघं. बेबी त्यानं 1000दा सांगितलं, दोघाच्या मधनं इस्तून येऊ नये कधी. भांडणं होत्या. आज तर सारं गाव चुड्या घेऊन नाचणार एकमेकाच्या मधनं. उमर उमर. आता घरी कसं जायचं? पण ह्यावेळी पाणी कसं सुटलं बुवा? झालं काम. हे चला जा. झाडाला काय झालं? मी अशी एकटी रात्रीची बाहेर, बाबा खायला उठते.
आई तर प्राण टाकले आणि त्यात तुम्ही होता बरोबर एवढं कळलं की झालं. अगं पण त्याला कोण सांगायला जातंय? अरे पण तुझा वहीम आहे का कुणावर? सांगतो काय पंचायत करू द्या. सुभा पाटील नेहमीच जर बंद होत असतात. आता तुम्हीच करा जाबून द्या. जे पिसाळ म्हणजे असा तसा नव हिणार नाही. खरंच सांगणार. मी साफ सांगतो, रायबानं आग लावली. हा ह्या रायबानं. अच्छा रायबा, इमान से कहो, काल पिसाळचं तुझं भांडण झालं होतं दुपारी. विचारा त्याला, तो म्हणाला का नाही तुला घरादारासकट जाऊन टाकीन म्हणून. पिसाळ गबस, पंचायतीला तोंडा विचारायला राहिलं नाही त्या गोष्टी अंगी लावतोय कोणाच्या. आता ह्यानी तोंड खुपसलं म्हणते ते चालतं, चालणारच. मी काय दोस्त हाय का शेजारी हाय? जीवबाजी, पोराला बोलू द्या, तुम्ही कशाला बोलता? बोलो रायबा, तू नाही ना म्हणाला मी आग सुद्धा लावीन म्हणून? मी म्हटलं तसं, पण मी आग नाही लावली. मी नव्हतो तिथं. मग होतास कुठं? चांडाळा सांग कुठं होतास ते. मी त्यावेळी बोल, कुठं कुणाबरोबर होतास ते सांग. मी आग नाही लावली. मिर्झाजी, जरा डोळं साफ करून नीट बघा. रायबा आग लावेल, तुम्ही त्याला पोटच्या पोरासारखा ओळखता. जिबा पाटील, पंचायतीला माणसांची ओळख नसते, ती ओळखते एकच गोष्ट, इन्साफ. तर काय, तुम्ही पोराला गुन्हेगार करा, पण जिंदगीतून उठवा. पुरावा असेल तसं करायला पाहिजे. नाहीतर मग पंचायत कसली? अरे मी पाहिजे तो पोर गुन्हेगार नाही. आग लागली तेव्हा रायबा कुठं होता सांगता तुम्ही? द्या साक्षप घेऊन. तसं करता आलं असतं तर या नालायकीच्या न्यायाची पाळी काय येते? पाटील होश करो. पाटील जरा तोंड आवरा. तुम्ही मोठा असाल पण पंचायत 5 मुखाचा परमेश्वर आहे. अरे जा, मी काय ओळखत नाही? हा पिसाळ मालकाचं कुत्र. माझी नोकरी गेली तरी मी अजून कामावर. सगळे मिळून माझं घर बरबाद करायला निघाला. बाबा चौकारच्या तोंडाला काळोखी बासलीस. सगळे मतलबी नादान पंचायतीच्या नावाखाली गळे कापायला निघालेत आणि त्याचा हा मोर्चा सरपंच पटेल. पाटील, मी नको म्हणत होतो. मला सरपंच पिसाळने तुम्ही दोघांनी केलं. पंचायतीच्या गादीवर मी चढलो तेव्हा विक्रमराजाच्या सिंहासनासारखा तिनं मला सवाल केला, दुनियेत तुझं कोण आहे? आई बाप, बेटा भाऊ, दोस्त पडोसी, कुणाची आठवण ठेवून चढत असलास तर मागं फिर. मी जबाब दिला, आता माझं कोणी नाही. याद आहे ती खुदाची आणि खुदाच्या इन्साफाची. आता मला पिसाळ आणि रायबा दोन्ही सारखीच. ज्याच्या विरुद्ध पुरावा तो गुन्हेगार, मग तो रायबा असो, माझा स्वतःचा बेटा नईम असो किंवा पाटील खुद्द तुम्ही असा. बोला पंचानो, तुम्ही पुरावा ऐकला आहे. आग लागली तेव्हा सगळं गाव जमलं, पण रायबा नव्हता. नसल, पण ह्यानंच आग लावली कशावरनं? अरे होय, त्याचा पुरावा कुठे झालाय? हा, पुरावा पाहिजे. इतकी ती बघा.
आगीच्या ततच गावले. हाय का रायबाची? माझी पण कुठं पडली, आग कशी लागली, मला काही माहित नाही. खरं सांगतो, मी तिथे नव्हतो. मग चांडाळा सांगतो कुठं कुणाबरोबर होत असते का? उगच मिनिटासाठी या कसाबाच्या हातून मुकट मान कापून घेतो. पाटील सरळ बोला. पण साहेब गावची आबरू असते. पण मला, माझ्या पोराला, माझ्या घराला काय अप्रूव आहे? तुम्हाला हवं तर पुराचं थोबट फोडा घरी आवाज बोललो तर हराम. पण इथं समाजावर माझी बेइज्जत, तर सगळ्या घराला काढू की आणि माझ्या नावाचा का उपर शिमगा पुण्या घराचा बाप म्हणून मालकाने दिलेल्या चांदीच्या सुऱ्या करून गरीब पोराच्या पाठीत खुपसताय. साहेबा, पंचांनी निकाल केला आहे. तू आग लावली, गुन्हेगार आहे. पिसाळच्या घराची किंमत दे. अनवर गावाला 100 रुपये दंड कर. दंड येईपर्यंत गाव तुला वाईट ठेवते. हा, याला म्हणावं इंसाफ. बेटा, माझ्यावर रागावला? नाही नाही त्याच्या. हा बेटा, माझं कर्तव्य होतं तुला शिक्षा दिली, पण माझ्यावर रागवून मला उलट शिक्षा नको देऊस. नाही नाही अब्बाजान, मी तुमचा राग नाही करू शकत. तो बच्चा एवढं सांग, मन शांत होईल थोडं. तू नाही ना आग लावलीस? नाही नाही अब्बा, देवा शपथ नाही, तुमच्या पायाची शपथ. अल्लाह तेरा रहम. काय झालं? कुणाचा तरी शाप होता बिबी. स्वतःच्या पोराला जिंदगीतनं उठून आलं. हेच ऐकायची बाईचं वागणं. आधीच डोक्याला मागच्या पुरात उडी टाकली याची इजा. भलतं सलतं काय झालं म्हणजे? होऊ दे, तेव्हाच मेलो सूत्राची इज्जत तरी टळली असती. तुला काळीज आहे का? हा, म्हणणार 100 वेळा म्हणणार. हे घर आग लावायचं आहे, गुन्हेगाराचं आहे. शैतान, इथून जातोच नाही. जाऊ कुठं? तुमच्या पोरानं घर जाळलं, दंडाचं रुपये द्या, आता जातो. पिसाळ माणूस किंवा निखारा ठेवणं बरं नाही. रुपये मिळून जातील. मिळतील कवा? पोरावर बहिष्कार आणि बाप बेकार. बेकार. ऐक ऐक, जा विश्वास समीर भाऊजीना म्हणावं, झालं की नाही मनाचं समाधान. नसेल तर दगड घाला माझ्या डोक्यात, जीव घ्या आणि माझ्या श्राद्धाचं पिंड टाका त्या कावळ्याच्या समोर.
बीबी, एक भीक घाल. कुणासाठी नाही म्हटलं तुला कधी, पण आज जवळ पुरेसे पैसे नाहीत. तुझ्या गळ्यातली माळ दे. त्या बदमाश पिसाळाचं देणं देऊन टाकतो. चांडाळा, उठ इथून. हे पैसे घे आणि हो आता. हे जालीम, हात जोडतो. वा, म्हणजे आपणच जखम करायची, वर मलम लावायचा, आव आणायचा आणि मीठ चोळायचं. हे तू काय कर चांडाळा, माझ्या घराचा मान छिनून घेतला आणि वर आता भीक घालून मला जन्माचा मिंधा करून ठेवायला बघतो. जुबा पाटील, माणसाला कर्तव्य असतात. मग अशी पंथाचं कर्तव्य केलं, आता शेजाऱ्याचं कर्तव्य. पुढे कर मान भावीपणा. उचल उचलते. हा जीवा दादा, लाच लावू नका. त्या देवीचे दागिने आहे. चल चल जाऊ इथून. इतका माग चांगला नाही. चांडाळा, टाकल्याकून मला मुक्ती जमवलं. आज माझ्या पुराला गुन्हेगारी दिली आणि वर तू मला मुक्त पादरी. अरे तुम पागल हो गए हो. होऊ दे, पण अजून तुझं तोंड बघून इतकी अक्कल आहे जाग्यावर. हो चालता चालता हो, नाहीतर मी तरी हे घर सोडून चालता होतो. नाही नाही, गाड्या आण, सामान भर, इथं निघायचं. गाड्या आण, सामान भर, इथं निघायचं. चुप, सांगतो ते कर की याला धुंदी आहे तर राहू दे इथं. पुन्हा याचं तोंड नाही बघायचं. हे काय अप्पा? हे आमच्या शेजाराचं मैत्रीचं प्रेत. पडू दे इथंच. अरे ही तुमचा तुझ्या उलट्या काळजाची निशाणी. तुमच्या पुढे पदर पसरते. अजून त्यांची समजूत घाला. दुनियात सगळं मिळतं, माणसं मिळत नाहीत. चल रे, चला हाकला गाड्या. पाहता काय? अजून विचार करत काय नको विचार करायला. या घरात दोस्तान्याचं थडगं झालंय. इथे राहणं बरं नाही. हाकला म्हणतो ना गाड्या. आपण खरंच घर सोडलं का ग?
समजा गावावर शिजवते मेल्याची. अगं हो हो हो, किती टाकशील, बडकं फुटल की पडून. मेल्या माय बहीण आहे का तुला? अगं हाय ग, पण बायकोच नाही. मेल्या जाई कसला का रंग आहे तर तो बघा की उगाच तंटर. तो रायबा आग लाव्या. बरं तुला कशाला हवा चुमडेपणा चन्नीत म्हणजे बघा आता. अगं पण तू का तडफड करतीस मौरी सारखी? उगाच नाव घ्यायचं एखाद्याच. उगाच हो पंचायत झाली पुरावा झाला त्याला खोद खोदून विचारलं आधीच्या वेळी होताच कुठं. एकदा विचारलं गप, दोनदा विचारलं गप्पच. रात्रीची हे होता कुठं मग? अगं असल कुठं. मग असं म्हणा पुन्हा बाईच्या इथं उकिडं फुंकत बसला असत. मिर्झाजी मिर्झाजी रायबा निर्दोषी आहेत. मिर्झाजी रायबा निर्दोषी आहेत. गिरजा श्रीराम गेला वनात भरत शोके आक्रंदत गडबडा लोळत धरणीवरी. ते बघ आमच्या मैत्रीचं प्रेम, आमच्या मैत्रीचं प्रेम. गडबडा लोळत धरणीवरी. कोण म्हणत होत? भरतानं रामाची आळवणी चालवली आहे. थांबलं का? थांबलं का? का थांबलं? जा, थांबू नकोस म्हणावं, थांबू नकोस म्हणावं. जा. बघा ईद लावली, गडगडलं ना, कसलाही मोठा आवाज झाला की अशी येडाची लटक येते. जा म्हणायला सांग. श्रीराम गेला वनात भरत शोके आक्रंदत गडबडा लोळत धरणीवरी. म्हणे हाय रे रघुनंदना प्रियोत्तमा पंच प्राणा गेलास कैसा वना लेकुरा ते सांडुनी आकाशच जाता तुटोन डळमळे चंद्र तारांगण प्रिय बंधू जाता सोडून प्राण माझे व्याकुळ घनश्याम दिठे पायीन चरण कमळा मिठी गालीन उतरीन लिंबलोन माझी आजीवाचे तू माझी माय माऊली. मिर्झा म्हणाला होता इथे आमच्या मैत्रीचं प्रेत टाकतो.
पण तुला माहित नाही, माणूस मरतो त्या जागी दिवा लावून ठेवला म्हणजे पुन्हा ते त्याच घरात जन्माला येतो, जणू जन्माला येतो. हृदय रंजना माझ्या जीवेच्या जीवना प्राणकंठाचे आले खेळ निघा, आज बाजी आमची. झाले तुझे दुःख न समाये पोटी भागुबाई वियोगी होऊनी हिमकुटी हृदयाच्या पोटी रे. बंद कर, हा क्रोध बंद कर, नाही तर मी मरून जाईल, साफ साफ मरून जाईल. कुठे झालास? शिरपेच्या घरी. कुठे? शिरपेच्या घरी. कशाला? चल हो, खबरदार तिकडे पुन्हा गेलास तर. वा, आमच्या गोट्या आणखीन भोरे कशा आणायचे मग शिरप्याकडनं? कोण खातोस? काय तिथं? तुम्हाला काही येड लागलंय? हो वेळच लागलाय मला. माझ्या कान आधी लागता. याद राहा, सगळं मोडून टाकीन पुन्हा त्या घरात गेलात तर. त्या घरात जायचं नाही. इथं माझ्यासमोर जीवाच्या घराचं नाव नाही काढायचं. जर पुन्हा मी ऐकलं तर बरं नाही व्हायचं सांगून ठेवतो. रामखोरा, भागूबाई, हा इतके घाव त्याने घातले आणि मी सोसले. अजून सुद्धा तिकडे जावंच वाटतं, पण नाही जाणार मी. अपराध होता का माझा? दोष त्याचाच आणि मी जास्त त्याचीच. अशी अंगार होते पुन्हा तोंड बघणार नाही त्यातून. खबरदार, कुणी घेतलं मित्राचं नाव? तुम्हाला मला जिवंत राहू द्यायचंय की नाही? जी काळोखी लावली त्यानं मला, याद राखा, त्याचं नाव नको इथं. भैया, शेतावर जायला उशीर झाला. करायचं काय जाऊन? किती दिवस टिकणार आहेत आता ही शेत? अरे हे झाड कुणाचं तोडतो तू? हे झाड माझं आहे, मी झाड तोडणार. नाही तोड देणार. शेजारी असं भांडता का? हा, अरे पुरं शेजाराच्या गोष्टी. आता या गावात कुणाचा शेजार नाही टिकत. एवढं एका पिढीचं शेजारी मिर्झा जुबा पण ते भांडलं. आता कोण कुणाचं ऐकतोय? मी झाड तोडणार. गफूर मिया, याचा परिणाम बरा नाही होणार. जे होईल ते होईल, तर आम्ही गाव नाही डुबू देणार. क्या हुआ गफूर? देखो भैया, जराशा पैशाच्या आश्रय गावावर उठल्या आहेत. धरणवाल्याला जमीन विकायला निघाला आहे. चाचा, तुम्ही तसं करायला लागलात? आपल्या जमिनी विकायला लागला? चोपड्या कोरा, ज्ञान सांगतोय. तुझ्या घरातच पेर तुझं अकलाचं कांद आमच्या परत सारा झाला वैर. हजरत, माणसं म्हातारी झाली म्हणून काही देव होत नाही. पिढ्यानपिढ्याच्या वस्तीत तंटे झाले सुरू, तरी तुम्हा म्हातारांना एक व्हायची बुद्धी सुचत नाही. मग आम्ही पोरं येणारच पुढं आणि सांगणार, गावात तुम्हाला 10-5 वर्षात जगायचंय, पण आमची जिंदगी जायची आहे.
आम्ही नाही बुडू देणार गाव. म्हणजे तुम्हाला कळतं आणि आम्ही मिरसाजी जुबा आम्हाला नाही कळत. हो हो नाही कळत. अब्बान चाचा दोघेही आंधळे झालेत रागानं घमेंडीला. तुम्ही म्हातारे नेहमी असंच करता आणि मग तुमची पापं पोरांना निसरायची पाळी येते. काय रे शहाण्या, काना मागून येऊन अक्कल शिकवतोस? बाबा तो तुम्हाला नव्हता म्हणत. चोप बेवकूफ. त्याच्या बापानं तुझा गळा कापला आणि तू त्याला बरोबर घेऊन येतोस गाडीत. तुमचे बाप सगळे मूर्ख गाढव आणि तुम्ही अकलेचे दिवे लावणार आता. शरम नाही वाटत मला बोललास ते? हा कुठे जीवाला भेटायला आलात होय? काय म्हणालास? आपलं जीवबा पाटील आहेत तो समोर. हो जीवबा दादा, मिर्झाजी आले ती भेटायला. मला नाही भेटायचं कोणाला. इथं कोण लेक्चर पडतोय भेटायला? आपल्या पोराला सांगून सगळ्या गावभर माझी निंदा चालवली. चाचा कारच्या थोबाडात थपडा खातोस आणि गळ्यात पडायला जातो. चालू कर खाली, चल घरी चल. खबरदार रे पुरा, ते काय तो पुन्हा तुझ्या बरोबर दिसलं तर. काय मिया हरवा पाहिलत ना? चला मालकाला सांगून टाकू आज विकायचं म्हणून, आणि उद्या दिवाळी झाली की शहरात जाऊन फक्त रजिस्ट्री करून टाकू. हा चला चला मी या. आहे. तो भैया आता हे गाव नाही वाचत. माझा ऐका हरबा. हजरत हात जोडतो. एक 4 दिवस गम खा. मी काढतो काही तोड. आता कसली तोड निघते? निघेल निघेल. देव दया करील तर काही तर निघेल तोड. मी वाचवतो बघा सगळं. तुम्ही थांबा. जास्त नाही 4 दिवस. काय लागेल ते करीन. वेळ आली तर जीव सुद्धा टाकीन, पण वाचवीन सगळं. या हरवा या मिया या. थांबा. चला या या. थांबा. माझा ऐका. बघूया 4 दिवस थांबून. येवी तेवी आता दिवाळीची सुट्टीच आहे. चला हो सुट्टी आहे. चला चला या. चला हरवा. थांबा. माझा या ऐका. मिया. चला कसला विचार करतो तितका? या दुभंगलेल्या गावाचा. एवढी मोठी होती दरड. मोठी आणि लहान. तुरुंगाच्या दारूला सगळं सारखंच. अरे हजारदा सांगितलं तुला सुरुंगाची दारू अशी उघड्यावर ठेवू नकोस म्हणून. आता ती दरड उडवली नव्ह का, त्याच्या पायी काढली होती. बरोबर जा ठेवा. काय जातो रे. अरे इकडे ये. हा आलो.
चला चला या काय बघा राया 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 रायबाला काय झालंय कुणास ठाऊक. काळ येळ बरी नाही. कारभारांना येण्याचे झटके त्यात. याची ही तिसरी स्तरा. माझ्या बाबा पोटचा नाहीस पण तुम्ही पोरच आहेस माझा. आता तुझ्या परस कोणाच्या तोंडाकडे बघू मी. चाची तुम्ही घेऊ नका चाची. मी आहे रायबाच्या पाठीशी. आपली घरं दूर झाली म्हणून काही दोन नाहीत. मी बघतो सगळं काही. चंद्र एक भाऊ राया भाऊ बीजा
भाऊ बीज आज चंद्र आला आकाशात ओती अमृताच्या धारा बहिणीच्या अंतरात ओती अमृताच्या धारा बहिणीच्या अंतरात आ आ फुलल्या फुलांचा गंध धावतो दिशात फुलल्या फुलांचा गंध धावतो दिशात उदेल्या चंद्राचे चांदणे अंगणात उदेल्या चंद्राचे चांदणे अंगणात नाही आला भाऊ राया नाही आला भाऊ राया माझी चंद्राची ग कोर माझी चंद्राची ग कोर उदास झाला हार माझ्या मनाचा चकोर माझ्या मनाचा चकोर माझ्या मनाचा चकोर आला आला भाऊ राया आला आला भाऊ राया पाऊस अमृताचा पाऊस अमृताचा मोगरा फुलला मोगरा फुलला बहिणीचा मानसीचा बहिणीच्या मानसीचा मोगरा फुलला ऐसा आज सणाचा दिस असं रणजीस का दिसतंय गावात दिवाळी तेवते आहे आकाशात ढगांचा कापूस पसरला आहे वारा त्यांच्या वाती वळतो आहे दिवाळी विजेची काडी ओढून त्या पेटवते आहे बघ जाई चांदण्यांची निरांजन चंद्राला ओवाळत आहेत तैसा तुम्हाला काय कमी सोन्याची निरांजन लावायची होय पण ओवाळायचं कुणाला सोन्याची माया पुष्कळ मिळते जाईल पण जीवा भावाची माया दैवात नसेल तर आणायची कुठं ती बी मिळते मला कुठं होता भाऊ पर अशीच एका बिजाच्या सांजला मी रडत उभी होते तैसा आम्हा पोरीना आधार म्हणजे आई असते तर आईची कुशी नाहीतर पोट तुकडा करून डोकं टेकायला भावाच्या खांद्याची उशी ते दिवशी मी चंद्राला ओवाळलं आरती खाली ठेवली आणि त्यानं धाडल्यावाने भुजबा दादा समोरून उभा राहिला दादा आला दादा डोळं दुखले की रे तुझी वाट बघून कोण आहे मी नाही ताई रायबा अलीकडे असं का वागतं माहिती आहे तुम्हाला नाही बाई असा अर्धवट बोलून का जाता
माझा सुद्धा जीव टांगणीला लागलाय त्यांच्यासाठी. काय झालंय? अगदी निकरावर आल्यासारखा घरात बघतो, नजर फिरल्यासारखी, शुद्धबुद्ध नसल्यासारखी. रात्री बेरात्री सारखा बाहेर असतो. काहीतरी भयंकर करायला निघाल्यासारखं वागणं झालंय त्याचं. परवा इथं समोर उभं राहून म्हणाले प्राण सुद्धा देईल. माझ्या बरोबर खणीवर आला होता. तिथलं सुरुंगाच्या दारूचं खोकं नाहीचं झालं. अरे देवा, गिरजा, तू खरंच गिरजा आहेस? अशा अपरात्री रानात एकटी, आणि हातात का आहे हे? ऐकायचं आहे तुला? गावच्या पडक्या धरणाच्या आधारानं तुझ्या बाबांना नवं धरण उभारायचं आहे. ते या दारून उघडून टाकणार आहे मी. बाई ग, असं भलतं काय केलं तर तुमचं कसं होईल? पुरेकर सोंग, मला भीती घालायला अडवायला आली आहेस होय? तुझ्या बापाच्या वैभवाची कमान मी मोडून पाडणार म्हणून? घरी जा, आज दिवाळी करून घे, नाहीतर इथंच थांब. आता या सुरुंगांची दिवाळी मी धरणावर पेटवतो, धरणाच्या ठिकऱ्या उडवतो. कदाचित माझ्या प्राणाची ज्योत भुईनळ्यासारखी आकाशात वर उडून जाईल. ती शोभा बघ, आणि मग माझ्या शरीराच्या मातीचं हेरित बोललं खुशाल लाथाडीत घरी जा. कुणाला बोलता हे? तुमच्या प्राणांचं कशाला बोलता? वाटलं तर माझ्या जीवाची ज्योत हिसडून काढा बाहेर, आणि तिनंच सगळे सुरुंग पेटवा. आई बाप, घर दौलत सगळ्यावर पाठ फिरून मी आले आहे. मला लुटून कुठे जाता? मी कुठे जाऊ? परत घरी. घरी नाही, आता गेले तर तुमच्याच घरी जाईल, जीवबा पाटलांची सून म्हणून. काय म्हणालीस? होय, तुमच्याशी लग्न करेन आणि मगच जाईल. गिरजा, पुरी? आता नुसत्या गोड बोलण्यानं मी फसायची नाही. नाही, माझं काय वाटेल ते हो, मी तुझा नाश नाही होऊ देणार. म्हणा पाहू पुन्हा, तुझा आणि माझा. आताच कसा आला हा तुझा भाव. आजवर दोघंही एक होतो. माझं हसू तुमच्या तोंडानं फुटायचं, तुमचं दुःख माझ्या डोळ्यांनी झिरपायचं. आपल्या 4 हाताने आपण इथं फुलं वेचली, 4 डोळ्यांनी सगळी स्वप्न बघितली. राया, यात नाश नाही, शुभमंगल आहे. नाही, मी सगळ्या गावकऱ्यांना उद्याची मुदत दिली आहे. तो हरामखोर पिसाळ उद्या सकाळी सगळ्यांना शहरात नेईल, जमिनी लिहून घेईल. नाही ग, आता कशालाच वेळ नाही. गिरजा, सावध हो. काय हा वेडेपणा? लग्न केलं माझं बरं वाईट झालं. उद्या मी तुरुंगात गेलो, तू एकटी होशील. असं नका बोलू. आपण लग्न करू. माझ्या मंगळसूत्रावर जेव्हा जेव्हा मी हात फिरवीन तेव्हा मला तुमची आठवण होईल. रोज कुंकू लावीन तेव्हा अभिमानाच्या लालीनं सगळं तोंड फुलून जाईल. 4 चौकीत बसेन, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा एक एक गुण गाईल. माझं मन सगळ्यांना ओरडून सांगेल, माझा राया या सगळ्या गुणांची खाण आहे. हो म्हण, म्हण मी तुझी आहे, तुझी झाले.
घडी जात चालली आहे. आपण लग्न करू. पहा, आपल्या लग्नाची तयारी झाली आहे. बघ रे, सप्तर्षी अक्षता घेऊन उभी आहे. छताला चांदण्या लावून आकाशाचा मांडव घातला आहे. झाडं वऱ्हाडी बनून उभी आहे. वेली करवल्या सजल्या आहेत. तू हो म्हण नुसतं, आपलं लग्न होईल. असं काय रे? बोल बोल ना एकदा. करायचं ना आपण लग्न? ही माळ मी तुला घालीन, ती सुकायच्या आत तू धरण उडवायला जा. मी तुला अडवणार नाही. आता झालं ना? सांग सांग ना लवकर. करायचं ना लग्न? होय गीता. गिरजा, गिरजा. काय राया, झाली का रे तुझी वेळ? जा, भिवू नकोस माझ्यासाठी. मी एकटी नाही राहणार. रोज रात्री या आभाळाच्या मांडवाखाली आसवांची माळ घेऊन उभी राहील. नेहमी नवी नवरी सजेल. राया, आपल्या लग्नाची सारखी आठवण देणारा मांडव नेहमी दारात असावा असं सगळ्या बायकांना वाटतं. पण ते कुणाला नाही भाग्य मिळत. हे भाग्य तू मला दिलंस. राया, तू मला दिसतो आहेस, मी तुला दिसते आहे. पण दोघांना एकदम कशी दिसू? आठवणीसाठी. अगं बाई, गेले गेले. कोण? ये कोण तू? मी तुमच्या आसऱ्याला आले. मी रायबांशी तुमची सून झाले. मी म्हणतेस काय तू? आणि रायबा कुठं आहे? त्या धरणावर. त्या धरणावर? आणि अशा रात्री? देवा, तू सांभाळणार आहेस. सांग, काय झालं सांग. माझ्यापासून लपू नकोस, सांग. नाही, मला सांगता येत नाही. ते भयंकर करणार आहेत ते. अरे पोरानो, म्हणजे तुम्ही मला काय वेळ लावणार की काय? सारदा, हे सारदा, मी जातो. ती लक्ष्मी आली आपल्या घरी, रायबाची बायको. लावू आहे, कुंकू लावायची घरात नाही. मी येतो. हा,
भैया, प्राण गेला तरी पलिता सुटणार नाही. आता मी एकटा ही आग लावणार, भडका उडवणार. आणि मी मागे राहीन म्हणतोस? राहिलंच पाहिजे. चाचाना बेडाचे झटके येतात. आता त्यांचा, चाचीचा, घरच्या चिमण्या पोरांचा, सगळ्या घराचा भार तुझ्यावर आहे. घटकेपूर्वी लग्न केलं आणि त्या बिचारीच्या संसाराला सोडून गावाला निघाला. राया, पलिता सोड. नाही सोडणार. माझ्या कसुरीचा फायदा घेऊन ओंकाराने गावात आग पेटवली. त्यांच्या धरणाचा फडका मीच उडवीन. गाव वाचवीन तरच जीव शांत होईल. सोड पलिता. नाही, सोड मला. भैया, माझ्यापेक्षा वडील आहेस. गेल्या बोलल्याची या अपराधाची माफी कर. छाटाला का असा सूड घेतोस? नाही नाही. थांब थांब. चाचा, ड्रायव्हर नाही इथं. मी नईम आहे. कोण? नईम? आणि काय करतोय तिथं? दारू? चोप. आण तो पलिता इकडं. आण. अरे तुंगात जाशील, मरशील. काय व्हायचं असेल तर होऊ द्या, पण यावेळी तुम्ही आड येऊ नका. तर काय, डोळ्यात एखाद पुराचा बळी जाऊ देऊ? चाचा, मी तुमचा रायबा नाही, मी नईम आहे. मिर्झाजीचा नईम. चोप काढ्या. नुसता फोडून टाकेन. म्हणे मिर्झाजीचा नईम. मिर्झा तुझा बाप आणि मी तुझा दावेदार नाही करे. किती एवढा होता तिथून वावभर केला, अंगा खांद्यावर खेळवला, कच्चा खाल्ल्या. सोड सोड पलिता. सोड तो पलिता. आणि ते कार्टर रायबा कुठे? जाओ नहीं, धोखा है. असू दे. मिर्झा, ये मिर्झा ये. भैया तुम आ गए. ये पोट पडलाय. यादी आण, एकदा खेळू. यादीची हौस फिटली सगळी. आपण दोघं सगळे गावकरी या धरणाच्या पटावर खेळवले गेलो. आपसात लढलो, मरायला टेकलो. जीवा मेरे प्यारे दुश्मन, चलो.
नाही रे, ही एकदा खेळू, एकदा शेवटची हारची खेळू. ये. उठ माझा बाबा, अजून कसली जिंकायची हौस. जिंकायची? जिंकायची नाही रे, जिंदगीभर तुझ्याशी जीत मांडली होती. आता एकदा तुझ्याकडून शेवटची हार खायची आहे. उठो मेरे भाई. काय झालं? आता नाही ना पुन्हा कधी तुम्हाला सोडून जाणार? नाही रे जीवा. अल्लाह तेरा रहम. आपण दोघं आता चिरकालचे शेजारी झालो. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. या दुनियेच्या अफाट हाती, या दुनियेच्या अफाट हाती पडती गाठी. भेटी अवचित पडती गाठी भेटी. बोलू संगे चालू संगे, खेळू नाचू हसू रुसू संगे. खेळू नाचू हसू रुसू संगे. सुखे संगती. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. पाहू संगे सुख सोहाळे. साहू संगे विदा वादळे. जीव